प्रशांत रोडकरला अटक झाली आहे. अखेर महाराष्ट्राच्या पोलिसांनी म्हणजे कोल्हापूरच्या पोलिसांनी प्रशांत कोरटकरला, जो चिल्लर माणूस होता, त्याला शेवटी अटक केली. अतिशय आश्चर्य वाटतं की अशा या चिल्लर माणसाला पकडायला पोलिसांना 1 महिना लागला. नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराला पोलिसांचं संरक्षण होतं आणि ते संरक्षण असताना तो घरातून फरार झाला. त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात की याला कोणाच्या संरक्षणाखाली हा फरार झाला. त्याला काही पोलीस अधिकाऱ्यांचं संरक्षण होतं का? प्रशांत कोरटकरला काही राजकीय नेते जे नागपूरचे आहेत, ते अतिशय ज्यांच्या जवळचे आहेत प्रशांत कोरटकर, त्यांचं संरक्षण होतं का? की अजून महाराष्ट्रातल्या अजून कोणाचं संरक्षण होतं? कारण की इतका चिल्लर माणूस हा फरार होतो, त्याला जर पकडायला 1 महिना लागत असेल तर त्याचं सर्वांना आश्चर्य होणार आहे. आता प्रशांत कोरटकर याला अटक केली आणि आता त्याच्याकडनं माहिती काढली पाहिजे की त्याला कोणी संरक्षण दिलं, कोणाच्या संरक्षणामध्ये तो इतके दिवस होता, कोणाच्या संरक्षणामध्ये तो फरार झाला. या सर्व गोष्टी आता पोलिसांनी आता त्याच्याकडनं काढल्या पाहिजेत. तेव्हा जनतेला माहीत होईल की याला कोणाचं संरक्षण होतं. नागपूरचे नेते आता नाव येईल ना पुढे त्यांचं, तुम्हाला तर माहीत आहे. नाही, नागपूरचे नेते आता अनेकांचे नावं येत आहेत पुढे. आता त्याच्या तोंडून आता कोणाचं नाव निघतं, त्याला कोणाचं संरक्षण होतं, ते आता तोच आता त्याच्यावर दंडे पडल्यावर तोच सांगेल होतं. सर, नागपूरमध्ये आज 2 घरं पाडण्यात आली आहे. फहीम खान आणि आणखी एक, ज्या दोघं संशयित आरोपी जे होते नागपूर हिंसाचार प्रकरणातले, एकाचं घर बाल्कनी पाडली आणि फहीम खानचं पूर्णपणे घर पाडलं. हायकोर्टानं असं म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयानं 15 दिवसाची वेळ द्यायला पाहिजे, त्यानुसार हायकोर्टानं दिलासा दिला आहे, स्टे दिला आहे. या सगळ्या प्रकरणाकडे माजी गृहमंत्री म्हणून कसं वाटतं? कसं आहे की याच्यामध्ये नागपूरमध्ये जी दंगल झाली, त्या दंगलीमध्ये जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण ज्या कोणाचा त्याच्यामध्ये दोष नसेल अशांवर काही प्रकारच्या माहिती पुढे आली आहेत, अनेक नावं पुढे आली की त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते. त्याच्यामुळे गृह खात्याला माझी विनंती राहील की ज्यांच्या जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, पण जे दोषी नाहीत त्यांना या दंगलीच्या प्रकरणामध्ये गोवण्यात येऊ नये, त्यांच्यावर कारवाई होऊ नये आणि अशा पद्धतीनं पोलिसांनी तिथे काम करावं. कारण की एक गोष्ट आहे की 1992 पासनं नागपूरमध्ये कधी दंगल झाली नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई अतिशय एकमेकाला मदत करत त्या निमित्तानं या ठिकाणी राहतात. अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये ही दंगल झाली. पण एक काय की नागपूरच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं संयम राखला, सर्वांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे दंगल लवकरात लवकर आटोक्यात आली. पण आता पुढची कारवाई करत असताना या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की ज्या कुणाचा याच्यामध्ये दोष नाही त्यांच्यावर कारवाई होऊ नये. उच्च न्यायालयाने जे आहे सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईनचं पालन केलं का असं उत्तर राज्याचे सचिवांना मागितलेलं आहे. कसं मी उच्च न्यायालयाने काय म्हटलं मी ऐकलं नाही. मी माहिती घेतल्यावर त्याच्यावर वक्तव्य करेल. दौरा करून आले पश्चिम विदर्भाचा, तर काय वाटतं एकूणच काय आहे संघटन बांधणी आगामी? असं आहे की पश्चिम विदर्भाचा दौरा मी आणि डॉक्टर शिंगणे साहेबांनी केला. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या सर्व ठिकाणावर जाऊन तिथे आमच्या सर्व पदाधिकारी सहकाऱ्यांशी चर्चा केली, संघटनात्मक चर्चा झाली, त्याचा आढावा आम्ही घेतला आणि कशा पद्धतीनं पुढील काळामध्ये आपल्याला पक्ष वाढवता येईल. कारण की आपल्याला माहीत आहे की
लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्त जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे चित्र आलं, EVM डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट, मतदार ओळखपत्र ज्याला इपिक कार्ड म्हणतात त्याचा प्रत्येकाचा युनिक नंबर असतो ते डुप्लिकेट, आणि म्हणून विजयीसुद्धा डुप्लिकेट, अशा पद्धतीच्या विधानसभेचं संपूर्ण चित्र समोर आलं. त्याच्यामुळे एक प्रकारची मरगळ, थोडीशी निराशा थोडी आमच्या कार्यकर्त्यामध्ये होती. त्याच्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीनं कामाला लागावं आणि संघटन मजबूत करावं, पक्षाची चांगली ताकद प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढवावी या दृष्टीनं आमच्या अतिशय चांगल्या चर्चा आमच्या सर्व सहकाऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची झाल्या. सर, एक प्रश्न असा आहे, काँग्रेसनं सत्यशोधन समिती आणली होती परवाच्या दिवशी आणि सत्यशोधन समितीच्या वतीनं सत्य शोधण्याचा दंगलीच्या संदर्भात प्रयत्न केला होता. तर महाविकास आघाडीचे इतर दोन पक्ष जे आहेत, उभाटा आणि तुम्ही काही सत्यशोधन करण्याचा प्रयत्न केला? आमच्या स्तरावर बैठकी, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या स्तरावर आमची बैठकी झाली. ते आम्ही सर्वांचं मतं ऐकून घेतलं आणि सर्वांचं मत ऐकून घेऊन आम्ही आयुक्तांना त्या पद्धतीचा आपल्या काही विनंती आणि सूचना त्या निमित्तानं आम्ही केलेल्या आहेत.